नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत 2013 साली झालेल्या महा-TET परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मागील भागात आपण इंग्रजी विभागातले प्रश्न बघितले होते। आज आपण मराठी भागातले प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया मराठी विभाग। पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 31 ते 34 प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधायची आहे। आपल्याला 31 ते 34 प्रश्न दिलेले आहेत, ते पर्यायातून आपल्याला शोधायचे आहेत। फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो। भाषा ही त्याच्या प्राणासारखीच, तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी। हिचे पुत्र आम्ही हिचा पांग फाडू असे तो केवळ कवितेत म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झटतोही। एखादा नवीन शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते। सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षकांतून पार पाडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचे स्थान मिळतं। भाषा ही संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानाने माणसाने माथाफिरू होऊ नये हे खरे, परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजसुधार पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे। ती दूषित होणार नाही याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे। फ्रेंचाप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत, परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवरही त्यांचे प्रेम आहे। जर्मन पंडितांचे संस्कृत भाषेवरचे प्रेम सर्वज्ञात आहेत। संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीचा अधिक होत असावा। प्रश्न दिला आहे 31वा। भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? पर्याय आहेत माथेफिरू माणसाची, समाजपुरुषाची, समाजपुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची, दूषित रक्ताची। तर याचं उत्तर असणार आहे समाजपुरुषाला चेतना देण्याच्या रक्ताची। इथेच दिलेलं उत्तर आहे। भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देण्यास रक्तासारखी आहे, त्यामुळे आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 समाजपुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा भाषेला लेखकाने दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 32 भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला होता? पर्याय आहे भारत, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स। बघा सुरुवातीलाच दिलेला आहे की फ्रेंच हा शब्द सुरुवातीलाच आला आहे। फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33 जर्मन पंडितांचे अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? पॅरेग्राफ बघू। जर्मन पंडितांचे संस्कृत भाषेवरही प्रेम सर्वज्ञात आहे, म्हणून पण कोणत्या भाषेवर प्रेम आहे? संस्कृत भाषेवर। पर्याय क्रमांक 2 आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? पर्याय आहे जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि भारत। बघा पॅरेग्राफमध्येच याचं उत्तर आहे। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर काढली आहे। तर जर्मन लोकांनी आपल्या भाषेविषयी प्रेम आहे। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक होईल 34-1। महानायक संभाजी सभापती पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? पर्याय आहेत रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत। याचं उत्तर सर्वांना माहीतच आहे, विश्वास। पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36 रोज कुठल्या तरी फॅक्टरीचा 5चा भोंगा वाजत असे, या वाक्यातील काळ ओळखा। तर पर्याय दिले आहेत रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ। त्याचं अचूक उत्तर असणार आहे रीती भूतकाळ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37 आपला आशीर्वाद असावा, या वाक्याचा प्रकार कोणता? आपल्याला इथे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि ते पर्यायामध्ये प्रकार दिलेले आहेत वाक्याचे। पर्याय आहे संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी। तर आपला आशीर्वाद असावा हा कोणता वाक्याचा प्रकार आहे? तो आहे विद्यार्थी। आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी। विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? देशी, परबाह्य, तत्सम आणि
तद्भाव, तर विद्वान हा शब्द आहे तत्सम प्रकारात मोडतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 39. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय आहे भावकर्तरी, भावे, कर्मणी, कर्तरी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे भावकर्तरी, कारण भावकर्तरीमध्ये कर्ता उपस्थित नसतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. म, स, ज, स, त, 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 ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? पर्याय आहे तर नववधू, भुजंगप्रयाग, शार्दूल, विक्रीडित, इंद्रवज्जा. तर याचं चूक उत्तर असणार आहे शार्दूल विक्रीडित. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.